नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या लेक्चरमध्ये. आणि आपण करंट अफेअर्सचे काही लेक्चर बघत होतो. त्याच्यामध्ये आजचा आपला जो टॉपिक आहे, तर त्याच्यामध्ये आपण महत्त्वाचे जे आपले ब्रँड अँबॅसेडर किंवा राजदूत आहेत, ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आता सरासरी जे आपले पेपर होतात कंबाईनचे वगैरे, तर त्याला एक प्रश्न ह्या टॉपिकवरून अपेक्षित असतो. छोटा व्हिडिओ असणार आहे आणि तुम्हाला जास्त पाठांतर याच्यामध्ये नसणार आहे. तर महत्त्वाचा टॉपिक आहे, तो आपल्याला करायचा आहे. बघूयात वन बाय वन. तर पहिलंच आपलं मनू भाकर, तर त्या कशाचा अँबॅसेडर आहे? बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग जे आपलं मंत्रालय, तर त्याच्या त्या आपल्या ब्रँड अँबॅसेडर आहेत मनू भाकर. शूटर आहे फेमस, त्यांनी ऑलिम्पिकमध्ये सुद्धा आपलं ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं होतं. त्यांना कोणता अवॉर्ड भेटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढे आपलं महेंद्रसिंग धोनी, तर ते गरुड एरोस्पेस जे चेन्नई तमिळनाडूमध्ये आहे, त्याचे सुद्धा ते राजदूत आहे. पुढे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि झारखंडची जी विधानसभेची निवडणूक झाली होती 2024 साली, त्याचे ते राजदूत होते. म्हणजे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. एक गरुड एरोस्पेस, दुसरं स्टेट बँक ऑफ इंडिया आणि झारखंड. आता ते स्वतः झारखंड रांचीचे रहिवासी असल्यामुळं झारखंड विधानसभे जी झाली होतं त्याचे ते राजदूत होते. ते तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. पुढे ते हेलिकॉप्टर शॉट मारतात, त्याच्यामुळे तुम्हाला हे एरोस्पेस म्हणजे हवेत शॉट मारता असं काहीतरी लक्षात ठेवा. आणि त्या अनुषंगाने हे गरुड एरोस्पेससुद्धा लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे सुद्धा ते ब्रँड अँबॅसेडर आहेत. पुढे आहे आपलं सचिन तेंडुलकर. हे खूप महत्त्वाचे आहे. का? कारण त्यांनी महाराष्ट्र शासनाचे जे एक अभियान होतं, स्वच्छमुख अभियान, तर त्याचे सुद्धा ते ब्रँड अँबॅसेडर होते. कोण? सचिन तेंडुलकर. अजून कशाकशाचे होते? दारू आणि अंमली पदार्थ विरोधी मोहीम जी केरळमध्ये राबवली गेली होती, त्याचे सुद्धा ते ब्रँड अँबॅसेडर होते. पुढे निवडणूक आयोगाचे सुद्धा ते राष्ट्रीय आयकॉन होते. नंतर जर आपण बघितलं तर शीतल देवी आणि राकेश कुमार खेळाडू आहेत. तर ते सुद्धा भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदार जागरूकतेसाठी राष्ट्रीय आयकॉन म्हणून घोषित करण्यात आले होते. इथं कीवर्डवरती फोकस करायचा. इथं जागरूकतेसाठी ते राष्ट्रीय आयकॉन होते. आणि वरती जर तुम्ही सचिन तेंडुलकर बघितलं तर ते निवडणूक आयोग राष्ट्रीय आयकॉन होते. अजून एक आपल्याला निवडणुकी संदर्भात एक आयकॉन येणार आहे, राजकुमार राव, ते सुद्धा आपण बघणार आहोत. पुढे जर आपण बघितलं तर पी.व्ही. सिंधू ह्या तंबाखू नियंत्रण, जे की आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचा जो कार्यक्रम होता तंबाखू नियंत्रणचा, त्याच्या त्या ब्रँड अँबॅसेडर होत्या. कोण होत्या? पी.व्ही. सिंधू. लक्षात ठेवायचं आहे. पुढे आहे आपल्या साक्षी मलिक. त्या बेटी बचाव आणि बेटी पढाव हा जो उपक्रम आहे हरियाणामधला, त्याच्या त्या ब्रँड अँबॅसेडर आहे. आता बचाव आणि बेटी पढावची तारीख तुम्हाला मला सांगायची, 22 जानेवारी 2015. हे जे मी तुम्हाला दिलंय ते बरोबर आहे का ते सांगायचं. आणि ह्या अभियानाची सुरुवात कुठून झाली होती ते पण तुम्ही मला सांगायचं. हरियाणा सोनीपत इथून झाली होती का? मी बरोबर सांगतो की चुकीचं ते पण तुम्ही मला सांगायचं आहे. पुढे आहे आपलं सुरेश रैना. हे कशाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत? तर ते जम्मू आणि काश्मीर युवा मतदार जागरूकता याचे ते ब्रँड अँबॅसेडर आहे. हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. सुरेश रैना जम्मू आणि काश्मीर युवा मतदार जागरूकताचे ते ब्रँड अँबॅसेडर आहेत. सरासरी आपण लक्षात ठेवत नाही, पण हे आपल्याला पाठ करायचं आहे. पुढे आपली फिट इंडिया चळवळ झाली होती, त्याचे जर आपल्याला ब्रँड अँबॅसेडर बघायचे झाले तर ते नरेंद्र कुमार यादव हे आहेत. कोण आहेत? नरेंद्र कुमार यादव. कशाचे? फिट इंडिया चळवळीचे ब्रँड अँबॅसेडर आपले नरेंद्र कुमार यादव आहेत. पुढे आपले अमिताभ बच्चन साहेब. ते आपलं शहर कंपोस्ट अभियान, स्वच्छ भारत अभियान, शालेय वाचन चळवळ, जे की महाराष्ट्र शासनाने राबवलं होतं, त्याचे ते ब्रँड अँबॅसेडर होते. आपण वरती सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी बघितले कशा कशाचे होते. नंतर अमिताभ बच्चन हे सुद्धा मल्टिपल अभियानाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. पहिलं की शहर कंपोस्ट अभियान असं लक्षात ठेवा. स्वच्छ भारत अभियानाचे सुद्धा तेच आहेत. आणि शालेय वाचन चळवळ जी की महाराष्ट्र शासनाने राबवली होती, त्याचे सुद्धा ब्रँड अँबॅसेडर आपले अमिताभ बच्चन साहेब आहेत. पुढे आहे आपलं महत्त्वाचं UPI सुरक्षा संदर्भात क्रोन ब्रँड अँबॅसेडर आहे असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याचे ब्रँड अँबॅसेडर आपले पंकज त्रिपाठी आहेत. फेमस ॲक्टर, त्यांची मिर्झापूर सिरीज खूप गाजलेली होती, त्याच्यामधलं ते कालीम भैयाचा त्यांचा रोल. पुढे आहे आपलं राजकुमार राव. आता यांचा एक पिक्चर आला होता न्यूटन नावाचा, त्याच्यामध्ये ते निवडणुकीच्या संदर्भात तो मूवी आहे. तर त्याच्यामुळे सुद्धा ते निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन होते. कोण? राजकुमार राव. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही जर तो पिक्चर बघितला नसेल ना न्यूटन, तर तो बघा, खूप छान पिक्चर आहे. KS चित्रा ह्या कशाच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत? तर त्या लैंगिक समानता अभियान जे की केरळमध्ये राबवण्यात आलं होतं, त्याच्या त्या ब्रँड अँबॅसेडर आहेत. आता केरळचे ब्रँड अँबॅसेडर आहे ना, हे सेकंड थर्ड प्रायोरिटीला पाहिजे तुमच्या पाठांतराला किंवा मग रीडिंग करायला सुद्धा.
तर याला आहे ना हायलायटर मेथड वापरायची. मी तुम्हाला सांगतो हायलायटर मेथड काय असते. जे तुमचे सगळ्यात प्रायोरिटीवरती राहतात ना, तर त्याला तुम्ही 3 प्रकारे डिवाइड करू शकता तुमच्या हायलायटरला. पहिले तुम्ही ग्रीन हायलायटर वापरायचं, नंतर तुम्ही जे सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्याला पिंक वापरू शकता, नंतर तुम्ही येलो वापरू शकता. अशा प्रकारे तुम्ही हायलायटर पद्धतीचा वापर करू शकता. आणि अजून एक जे आपलं डिस्क्रिप्शन बॉक्स आहे किंवा मग तुम्ही जर आपल्या व्हिडिओच्या खाली जर बघितलं, तर काही तुम्हाला प्रोडक्ट दिसतील. जर तुम्हाला काही हवं असेल जसं की स्टेशनरी प्रोडक्ट, स्पायरल बँडिंग वगैरे, तिथे तुम्ही तिथून परचेस करू शकता. बाकी पुढचं जर आपल्याला बघायचं झालं, तर ऑडी इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? तर ते नीरज चोप्रा साहेब आहे. कोण आहे? नीरज चोप्रा. फेमस आपलं जॅव्हलिन थ्रोअर आहेत ते. ऑडी इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. पुढे जर आपण बघितलं संजय मिश्रा, तर हे कशाचे आपले ब्रँड अँबॅसेडर आहेत? ते ग्रामीण विकास मंत्रालय, नमामि गंगे अभियान याचे ते ब्रँड अँबॅसेडर आहेत. कोण? संजय मिश्रा. पुढे जर आपण बघितलं भारत सरकारचं जे महिला व बालविकास मंत्रालय, तर त्याचे ब्रँड अँबॅसेडर आपल्या माधुरी दीक्षित मॅडम आहेत. कोण आहेत? माधुरी दीक्षित मॅडम. भारत सरकार महिला व बाल विकास मंत्रालयाच्या ब्रँड अँबॅसेडर जर आपल्याला विचारलं तर त्या माधुरी दीक्षित असणार आहे. पुढे हे खूप महत्त्वाचं आहे 16 नंबरचं, पंकज त्रिपाठी साहेब कशाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत? भारतीय सायबर अपराध समन्वय केंद्र याचे ते ब्रँड अँबॅसेडर आहेत. कोण? पंकज त्रिपाठी. आपण वरती सुद्धा पंकज त्रिपाठी बघितलं होतं, UPI सुरक्षा, आणि खाली आपण सायबर अपराध समन्वय केंद्रामध्ये सुद्धा पंकज त्रिपाठी हे ब्रँड अँबॅसेडर आहेत असं बघत आहोत. पुढे जर आपण बघितलं तर लोकसभा निवडणूक 2024 याचे निवडणूक आयोगाकडून कोण राष्ट्रीय आयकॉन होतं? तर ते आयुष्यमान खुराना हे राष्ट्रीय आयकॉन होते. पुढे जर आपण बघितलं तर ओटाथॉन अभियान जे की निवडणूक आयोगाकडून होतं, तर त्याचे ब्रँड अँबॅसेडर जर आपल्याला विचारले तर विराट कोहली आहे. इथं व वरून तुम्ही अध्यक्षर जे आहेत त्याच्यावरून लक्षात ठेवायचा प्रयत्न करू शकता. ओटाथॉन विराट कोहली लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. पुढे आहे आपलं बेटी बचाव बेटी पढाओ जी पहल नावाचं जे आपलं अभियान आहे, त्याच्या ब्रँड अँबॅसेडर आपल्या PV सिंधू हे आहेत. आपण हरियाणामधलं बेटी बचाओ बेटी पढाओच्या साक्षी मलिक बघितलं होतं, आणि साक्षी मलिक यांचं एक पुस्तक सुद्धा चर्चेमध्ये आहे. ते सुद्धा तुम्ही बघून ठेवायचं आहे. आपले जे पुस्तकाचं लेक्चर झालं होतं त्याच्यामध्ये मी ते कव्हर केलेलं आहे. हे वरती मी तुम्हाला सांगितलं झारखंड विधानसभा निवडणूक 2024ला झाली होती, त्याचे ब्रँड अँबॅसेडर आपले महेंद्रसिंग धोनी आहेत. आणि शेवटी आपला UNDPचे गुडविल अँबॅसेडर कोण आहेत? तर हे पद्मलक्ष्मी हे आहेत. खूप महत्त्वाचं आहे, याला हायलाईट करायचं आणि याला वारंवार रिव्हिजन करायचं, म्हणजे जे तुमच्या लक्षात राहणार आहे. आता आपण इथं एक 15 क्वेश्चन बघणार आहोत, त्याचे आन्सर तुम्हाला सांगायचे. ही PDF मी तुम्हाला आपल्या ह्या टेलिग्राम चॅनलला देईल. जर तुम्हाला एखादा प्रश्न नाही आठवला किंवा जर नाही जमलं सोडवायला, तर तुम्ही वरती आपल्या PDF मध्ये ते चेक करायचं आणि हे प्रश्न मात्र तुम्हाला सोडवायचे आहे. याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता. मी तुम्हाला फक्त आता प्रश्न सांगणार आहे. पहिला प्रश्न काय आपला? मनू भाकर यांना कोणत्या मंत्रालयाचे प्रसिद्धी दूत म्हणून नियुक्त करण्यात आले? इथं तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहे. पुढे आपलं खालीलपैकी कोण गरुडा एरोस्पेसचे ब्रँड अँबॅसेडर आहेत? आठवतं का तुम्हाला? मी तुम्हाला सांगितलं होतं की हवेत शॉट कोण मारतो, तर त्यावरून तुम्हाला आठवायचं आहे. पुढे आहे आपलं दारू व अंमली पदार्थ विरोधी मोहीम जे की केरळ या राज्याची आहे, त्याचे राज्य आयकॉन, त्याला आपण राज्य प्रतीक मराठीमध्ये ट्रान्सलेट झालं तर ते कोण आहे असा प्रश्न आहे आपला 3ऱ्या क्रमांकाचा. 4थ्या क्रमांकाचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. स्वच्छमुख अभियान जे की महाराष्ट्र शासनाचं आहे, त्याचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पुढे आहे आपला प्रश्न निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय आयकॉनमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? आणि तुम्हाला इथं 4 ऑप्शन दिलेले आहे, यापैकी तुम्हाला एक निवडायचा आहे. पुढे आपला प्रश्न आहे मतदार जागरूकतेसाठी राष्ट्रीय आयकॉन म्हणून कोणती जोडी घोषित करण्यात आली? आता जोडी आहे त्याच्यामुळे आपण बघितली होती, मी तुम्हाला सांगितलं होतं खेळाडू आहे, तर त्यावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथं तुम्हाला मी LCM मेथडसुद्धा सांगितली होती, लिस्ट कॉमन मल्टिपल, आणि त्याच्यामध्ये कसं चूज करायचं आता हे तुम्ही डिसाईड करायचं. आपले जर तुम्ही लॉजिकचे लेक्चर बघितले नसेल तर ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. त्याच्यामध्ये मी लिस्ट कॉमन मल्टिपल कसं राहतं, डिस्ट्रॅक्शन फिल्टर मेथड कशी असते ते तुम्हाला सांगितलं आहे. आता त्याच्यामध्ये मी सिमिलॅरिटी सॉर्टिंग मेथड सांगितलेली होती. सिमिलॅरिटी सॉर्टिंग मेथड हे प्रश्न मी असे सहजच नाही बनवत, आयोगाच्या धर्तीवरती बनवत असतो. तुम्हाला ह्या 2 ऑप्शनमध्ये आता कन्फ्युजन आहे ना LCMमध्ये, तर ह्या 2 पैकी तुम्हाला कोणतं चूज करायचं हे तुम्हाला ते सिमिलॅरिटी सॉर्टिंग मेथड बघितल्यानंतर समजणार आहे. पुढे जर आपण बघितलं तर तंबाखू नियंत्रण अभियानाशी कोण संबंधित आहे असं आपल्याला विचारलं आहे. बघा आता जर तुम्हाला आठवतं आहे का नाही. पुढे आपलं बेटी बचाओ बेटी पढाओ हरियाणाचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, त्यांचं पुस्तकसुद्धा तुम्हाला मी आठवायला सांगितलं होतं. पुढे आहे आपलं जम्मू काश्मीर युवा मतदार जागरूकता अभियान
कोण पाहतात? कोण पाहता म्हणजे त्याचे ब्रँड अँबॅसेडर तुम्हाला विचारले. मी तुम्हाला सांगितलं होतं, की खेळाडू आहे, क्रिकेटचा खेळाडू आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता ते लक्षात आणायचं. कोण आहे विराट कोहली का सुरेश रैना? आठवा. पुढे जर आपण बघितलं तर फिट इंडिया आंदोलनाशी जोडलेले व्यक्तिमत्व कोण? म्हणजे ब्रँड अँबॅसेडर्स तुम्हाला विचारले. ते सुद्धा तुम्ही आठवायचा प्रयत्न करा. पुढे आहे आपलं शहर कंपोस्ट अभियानाचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? असं आपल्याला विचारलंय. कोणतं? शहर कंपोस्ट अभियान. पुढचा आपला प्रश्न आहे UPI सुरक्षा अभियानाशी कोण जोडलं गेलेलं आहे? त्याच्या पुढचा प्रश्न आहे आपला ऑडी इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? सेकंड लास्ट आपला प्रश्न आहे महिला व बाल विकास मंत्रालयाचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? आणि लास्टचा आपला प्रश्न आहे UNDP गुडविल अँबॅसेडर 2025 म्हणून कोण नियुक्त झालं? बस एवढंच होतं आपल्या अँबॅसेडरच्या याच्यामध्ये. बाकी भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.